महापालिकेतील सत्तेच्या चाव्या हातात घेण्याकरता स्वीकृत नगरसेवकांची फिल्डिंग लागणार आहे। अनुभवी व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक पदाचा दर्जा देऊन महत्त्वाच्या पदांवर नेमण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। 2023च्या शासन निर्णयानुसार यंदा स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 10 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। फंड देणं, वैधानिक समित्यांमधील स्थान हे अधिकार स्वीकृत नगरसेवकांना देण्यात आलेले आहेत। निवडून आलेले अनेक नगरसेवक नौखे असल्याने अनुभवी व्यक्तींना स्वीकृत नगरसेवक म्हणून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील। आमचे प्रतिनिधी उदय यांना विचारूया। उदय, काय अधिक माहिती स्वीकृत नगरसेवकांच्या संदर्भातली? नगरविकास मंत्रालयाकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। त्यानुसार आता स्वीकृत नगरसेवक असतील त्यांना विशेष अधिकार जे आहेत ते मिळणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या आधी स्वीकृत नगरसेवक होते त्यांची संख्या 5 पर्यंत होती ती आता 10 पर्यंत वाढवली जाणार आहे। त्याचबरोबर ज्या आधी स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा देखील अधिकार नव्हता तो देखील अधिकार देण्यासंदर्भात चर्चा जी आहे ती सुरू असल्याची माहिती होती आणि विशेषतः अनेक वैधानिक ज्या समित्या आहेत समित्यांचं पद जे आहे ते देखील ते भूषवू शकतात। अशा प्रकारचं एक नवीन अपडेट जे आहेत ते करण्यात आलेले नियमावलीमध्ये आणि त्यामुळे आता स्वीकृत नगरसेवकांना विशेष अधिकार घेऊन ते जे नगरसेवक निवडून येतात त्यांच्या बरोबरचे अधिकार जे आहेत ते स्वीकृत नगरसेवकांना मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक अनुभवी जे नगरसेवक आहेत जे उमेदवार आहेत ते पडलेले आहेत। त्यामुळे जे नौखे नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत त्यांचा अनुभव कुठेतरी कमी पडू नये आणि जे अनुभवी नगरसेवक आहेत माजी त्यांना स्वीकृत नगरसेवक दिलं तर विविध समित्यांमध्ये काम करणे सोपं जाईल। त्याचबरोबर विकास कामांची जी काही एकूण सांगड घालायची आहे त्या संदर्भात त्यांचा अनुभव जो आहे तो त्याच्या कामी येऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून स्वीकृत नगरसेवकपदी आता अनुभवी नगरसेवकांची वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल उदय। महापौर आरक्षण सोडत प्रक्रियेमध्ये मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलण्याबाबत चर्चा सुरू आहे। पुन्हा ओपन पासून सुरुवात करत आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीनं महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे। महापौर पदाचं आरक्षण चक्राकार पद्धतीनं निश्चित करण्यात येतं। समाजातील सगळ्या घटकांना महापौर पदाची संधी मिळावी याकरता चक्राकार पद्धतीनं आरक्षणाची सोडत काढण्यात येते। सध्या कायद्यात SC, ST, महिला आणि OBCंकरता रोटेशन आरक्षण आहे। मात्र नियमातील नव्या बदलानुसार चक्राकार पद्धत नव्यानं सुरू केली जाऊ शकते। सगळ्या 29 महापालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी 22 जानेवारीला काढली जाणार आहे। सकाळी 11 वाजता सगळ्या महापालिकांच्या महापौर पदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे। त्यामुळे महापौर पदाकरता इच्छुक नगरसेवकांचं आता 22 जानेवारीच्या सोडतीकडे लक्ष असेल। महापौर पदाबाबतचा पेच हा गुरुवारी सुटेल असं कळतंय। सकाळी 11 वाजता सगळ्या महापालिकांच्या महापौर पदाची आरक्षण सोडत काढली जाईल। महापौर पदाकरता इच्छुक नगरसेवकांचं आता 22 जानेवारीच्या सोडतीकडे लक्ष आहे। मुंबई महापालिकेमध्ये महापौर पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे आणि अशातच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली असं वरिष्ठ सूत्रांकडून कळत आहे। भाजप सत्ता स्थापन करत असेल तर ठाकरे गट भाजपच्या पाठीशी आहे अशी त्यांच्यात चर्चा झाली अशी माहिती सूत्रांकडून कळते। दरम्यान महापौर निवडणुकीच्या वेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक अनुपस्थित राहणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। त्यामुळे आता मुंबईच्या महापौर पदाबाबत राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय। असं असताना संजय राऊतांनी मात्र चर्चा झाल्याचं वृत्त फेटाळलं। मोठी बातमी आहे। देवा भाऊंसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतं। नाही, सूत्रांमध्ये आम्ही विश्वास ठेवत नाही। संजय म्हणतायत की त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत आणि त्याचबरोबर उदय सामंत म्हणतायत की त्यावेळी नॉट रिचेबल कुठले नगरसेवक असतात ते आमचं बघा की असं आहे की आमचे नगरसेवक जे आहे हे आपापल्या घरी आहेत। जेणेकरून तुमचे जे नगरसेवक आहेत ते महापौर निवडणुकीच्या वेळी अनुपस्थित आहेत। बघा, या वृत्तपत्रातल्या बातम्या आहेत आणि एकमेकांवर दबाव आणण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जातात। 2017ची परतफेड असं म्हटलं जाते, कारण 2017ला अवघ्या 2 जागांचाच फरक होता। 82 भाजप होते, 84 शिवसेना होती। त्यावेळेस देवेंद्र आता फडणवीस 4चा फरक आहे।
आता 4चा फरक आहे ना. आणि तुमचा सहकारी पक्ष जो आहे हा पाण्यात देव घालून बसलेला आहे की भाजपचा महापौर होऊ देत नाही म्हणून. आता त्या दोघांमध्ये काय होत आहे त्याचा आधी निकाल लागू द्या, मग आम्ही आमचे देव बाहेर काढू. राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं, परंतु सध्या अशी कुठलीही चर्चा नाही. महायुतीचा महापौर होणार हे अतिशय स्पष्ट आहे. एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, आमचे दोन्ही वरिष्ठ नेते आहेत. ते आदरणीय देवेंद्रजी जेव्हा दावोसून परत येतील तेव्हा एकनाथजी शिंदे देवेंद्रजी बसतील आणि त्याबद्दल योग्य ती चर्चा होईल. भारतीय जनता पार्टी शिवसेनेची महायुती आहे आणि अतिशय भरभक्कम आहे. त्यामुळे कुठेही इतर कुणाशी चर्चा करण्याचा सध्या प्रश्नच येत नाही. एकनाथजी शिंदे यांनी देखील स्पष्ट सांगितलंय की आम्ही महायुती म्हणूनच महापौर बसवणार आहोत. मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होणार आहे. राजकारणात अनेक चर्चा असतात, त्यापैकी ही उद्धव ठाकरेंच्या संदर्भातली चर्चा आहे. ज्यांना विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हायचं आहे त्या सगळ्यांच्या आम्ही पाठीशी आहोत किंवा त्यांचं स्वागत करतो, असं मत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटलं. आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्यासोबत त्यांनी संवाद साधला. मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे आणि जबाबदारीने सांगतो की महायुतीचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल. जे महायुतीचे 118 नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांच्यापैकी एक कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती, नगरसेवक किंवा नगरसेविका हे मुंबईचे महापौर होईल. नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारताचं स्वप्न साकार करण्याकरता आणि देवेंद्रजींचं विकसित महाराष्ट्राचं आणि विकसित आणि सुरक्षित मुंबईचं स्वप्न साकार करण्याकरता जे जे या विकास यात्रेमध्ये सहभागी होऊ इच्छितात त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. भाजप मुंबईमध्ये अंबरनाथ आणि अकोटप्रमाणे नवीन राजकीय प्रयोग करणार आहे का, अशी चर्चा आहे. अंबरनाथ नगरपालिकेमध्ये सत्तेकरता काँग्रेसची आघाडी करणाऱ्या भाजपनं अकोटमध्ये सत्तेकरता चक्क MIM सोबत सुद्धा आघाडी केली. तसाच प्रयोग मुंबईमध्ये झाला तर दोन्ही शिवसेनेची कोंडी करता येईल. महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसला आणि MIMच्या नगरसेवकांसोबत संपर्क साधत वेगळी राजकीय समीकरणं साकारली जावेत याकरता चर्चा सुरू आहे. निवडून आलेला सगळा गट संपर्कात असल्यास, सत्तेत सहभागी झाल्यास मूळ पक्षाला निलंबनाशिवाय दुसरी कोणतीही कारवाई करता येत नाही. पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. काँग्रेस आणि MIM भाजपसोबत जुळवून घेणं ही अभद्र युती जरी समोर दिसत असली तरी यातून भाजपला ठाकरेंची आणि शिंदेंची ताकद कमी करायला मदत होणार आहे. त्यामुळे या पर्यायाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दुसरी शक्यता अशी की राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी नगरसेवक देखील संपर्कात आल्यावर आपल्याला 114 संख्याबळ गाठणं सोपं होईल, असं एक चर्चेचा सूर उमटतोय. म्हणजे ही दोन समीकरणं चर्चेत येत आहेत. वेगवेगळी इक्वेशन्स समोर येणार आहेत. मुंबई महापालिकेविषयी आपण बोलतो आहोत, तर पहिली शक्यता काय आहे? 89 जागा या भाजपच्या आहेत, काँग्रेसच्या 24 जागा आणि MIMच्या 8 जागा, असे मिळून 121 आकडा होतो. मॅजिक फिगर 114 पुढे जाते. त्यामुळे शक्यता एक, ज्याला अभद्र युती असं संबोधलं जातं, तशी एक शक्यता समोर येते. भाजप काँग्रेसच्या 24 आणि MIMच्या 8, एकूण 121 आकडा होतो. दुसरी शक्यता काय आहे ते बघूयात.